सेक्शनचा बीम असतात, असे टी सेक्शनचे बीम असतात ना, तुम्ही कधी कधी असे टी सेक्शनचे बीम बघितले असणार. तो टी सेक्शनचा हा बीम आहे आणि याचा आपल्याला काय करायचं असं माहिती आहे का, याचं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. आता तुम्ही म्हणणार तुम्ही काहीतरी नवीनच शिकवताय, शेअर स्ट्रेस म्हणजे काय असतं, कसं असतं माहिती आहे का, आता जिथे जॉईंट पडलेला आहे या दोघांच्या ठिकाणी जे ना, जर समजा चुकून हे जर का असं मुवमेंट करत असेल, हे असे मुवमेंट जर का करत असेल या दोघांच्या रिलेटिव्हमध्ये, त्या दोघांच्या हातावर हात घातल्यावरती कसं दुखते, तर याचा अर्थ काय झाले तर शेअर स्ट्रेस तयार झाली. काय तयार झाली, शेअर स्ट्रेस. मग तसं जे ना या जॉईंटच्या ठिकाणी बी शेअर स्ट्रेस तयार होईल. तर यांच्यामध्ये असे फायबर येते हो, असे फायबर येते खूप, हे बघा असे फायबरपासून बनले ते, दोन फायबर एकमेकांवर घातल्यावरती स्ट्रेस तयार होईल ना, त्याला बोलतात शेअर स्ट्रेस. काय म्हणतात त्याला, शेअर स्ट्रेस. तर मग आपल्याला बघायचं की शेअर स्ट्रेस कुठे कमी कुठे जास्त असते आपल्याला बघणे. आता बेंडिंग स्ट्रेस टॉप आणि बॉटमला जास्त होती, पण शेअर स्ट्रेस सगळ्यात वरती शून्य असते, बॉटमला पण शून्य असते, मध्ये कुठेतरी जास्त असते. लक्षात. मग आपण आता इकडनं करणार आहोत, कसं करायचं आपल्याला बघा. जो टी जंक्शन आहे तुमच्याकडे, त्या टी जंक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तो शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढण्यासाठी एक्सप्रेशन माहीत पाहिजे. आणि एक्सप्रेशन काय आपलं, तो शेअर स्ट्रेस दाखवतात टाऊने. कशाने दाखवतात, टाऊ से बाय SAY बार डिवाइड बाय BI हा फॉर्म्युला असतो आपला. बस हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला उदाहरण. यस म्हणजे शेअर फोर्स ज्याने दिलेला असतो गिवन डाटामध्ये. ए म्हणजे एरिया, या पूर्ण टी सेक्शनचा एरिया आपण काढणार. कोणता एरिया घ्यायचा मी सांगतो तुम्हाला. वाय म्हणजे वाय बार बघू, तो वाय बार बी काय, बी म्हणजे विड्थ आणि आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया, आय म्हणजे मुवमेंट ऑफ. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट शोधणं गरजेची आहे, ती म्हणजे आय. ती म्हणजे काय, आय मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता यायला पाहिजे. मग टी सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढता यायला पाहिजे ना. आता मग तो कसा काढतात, त्यामुळे तो शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन शिकवण्याच्यासाठी तुम्हाला मी अगोदर मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा हे शिकवतो आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला पुढचं जमेल, नाही तर जमणार नाही. तर मग कसं काढतात, फॉर एक्झाम्पल मला आता या टी सेक्शनचा मला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे समजा. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया मला काढायचा आहे. कोणता टी सेक्शन आहे, हा टी सेक्शन जो मी घेतोय याचे डायमेन्शन इथून तर इथवर आहे 200 mm. किती आहे, 200 mm आहे. याची थिकनेस जी आहे ती आहे 30 mm. किती, 30 mm. नंतर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हा अशा पद्धतीनं हा पोर्शन आहे. हे जे इथून इथवर आहे ना, हे आहे 180. किती आहे, 180 mm. आणि हे आहे 30 mm. हे किती आहे, 30 mm. तर तुम्हाला काय कळतं बरं का याच्यामधून, की माझ्याकडे सगळे डायमेन्शन उपलब्ध आहेत, उपलब्ध म्हणतात त्याला. ठीक आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आता आय सेक्शनचा तुम्हाला जर का मुवमेंट ऑफ इनर्शिया आय काढायचं असेल तर टी सेक्शनची बाउंड्री लोकेट करून घ्या, एक्सटेरियर बाउंड्री. तुम्ही याला बोलतो वरच्याला वाय ॲक्सिस आणि बॉटमची ॲक्सिस कोणती आपली, एक्स ॲक्सिस. काही डाऊट आहे काहीपर्यंत बोला. मग आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतोय तुम्हाला माहीत पाहिजे. मुवमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी मला एक काम करायला पाहिजे. 2 डायग्राम दिसत आहेत मला, 2 चौकोनी तिथे. किती आहेत, 2. याला 1 नंबर देऊन टाका आणि याला 2 नंबर देऊन टाका. आय राहिले असतात, 3 राहिले असते, 1 2 आणि खाली पण 1 3. तो आता सध्यासाठी 2 चौकोन आहेत. इथपर्यंत ओके का सगळ्यांना, ठीक आहे. तो 2 आहे तर मग एक काम करू ना, 1 नंबर 2 नंबर. 1 नंबरची आकृती ही आहे. याचा A1 कसा येईल सांगा, लांबी गुणिले रुंदी 200 गुणिले 30. इकडचा A2 कसा येईल, 30 गुणिले 180. 30 गुणिले 180. मग आता कसं करणार बघा, A1 बरोबर 3 दुना 6 1 2 3 mm चा स्क्वेअर. A2 कसा येईल रे, 18 1 18 18 त्रिका 54 का, 1 2 करून गाठला. आपल्याला येत नसेल तर करून घ्यायचं, कधी कधी हुशारी महाग पडते. MM चा स्क्वेअर आला काय, हा एरिया झाला. त्याच्यानंतर आपण काय करणार, एक्स बार. काय करणार आपण, एक्स बार x1 बार. x1 बार करून x1 म्हणू आपण, फक्त x1 बोलूया. x1 म्हणजे काय, आडवा निम्मा. x1 म्हणजे काय, आडवा निम्मा. मग पहिली आकृतीचा आडवा निम्मा काय असणार, रेफरन्स ॲक्सिस पासून इथून मोजायचा, इथून. हां, मग 200. मग 200चा निम्मा किती आला, 100. म्हणजे x1 आला 100. x2 किती आला इकडचा, x2 बघा उभा निम्मा. उभा निम्मा सॉरी आडवा निम्मा, याचा बी आडवा निम्मा करा. किती रे, 30चा निम्मा 15. किती येईल, 15. पण बाळांनो तुम्हाला इथून नाही मोजायचं, या इथून मोजायचं. मग किती हे बी किती येईल, टी सेक्शनमध्ये हा जो काही एक्स बार असतो हा सारखा असतो, म्हणजे आधी 100 राहणार. आधी किती असणार, 100. आधी 100 राहणार ना, का बरं. हां कसं बघा ना तुम्ही, हे सांगतो इथून इथपर्यंत किती 15. हे 15 आहे. तुम्ही एक काम करा, या 200मधून मधलं जे नाही 30 मायनस करा. 200मधून 30 मायनस केलं तर किती येईल, 170. 170च्या निम्मा जर केला तर किती येईल, 85. किती येईल, 85. हे 85 आणि याच्या निम्मापर्यंत 15. 85 15 किती झाले, 100. आलं का लक्षात. टी जंक्शन म्हणजे टी याच्यामध्ये वरचा आणि खालच्या दोघांचं जे ना एक्स बार सारखा येऊन जातो, त्यामुळे याचा एक्स बार बी सारखा येऊन जातो. x1 बी आणि x2 बी सारखा असेल ना, तर याचा एक्स बार बी किती राहील, 100 mm. नाही तर तुम्हाला काढावा लागतो. चला आता वाय बार सांगा. y1 काय असतोय, उभा निम्मा, उभ्याचा निम्मा या खालच्या ॲक्सिस पासून. मग 1 नंबरची जी आकृती आहे त्याचा निम्मा किती 15 आहे. पण कुठून मोजायचं, खालून. 180 + 15 किती होतील, 180 +
15 बरोबर 195 mm किती येईल तर त्याला y2 काढा. y2 म्हणजे काय दुसऱ्या आकृतीचा उभा निम्मा. दुसऱ्या आकृतीचा उभा निम्मा इथून पासून 180चा निम्मा किती येईल 180चा निम्मा किती येईल 90 mm. माझा तुम्हाला y बार इथं काढावं लागेल कारण की दोघं काही सारखे नाही आहे. काय असतो y बारचा फॉर्म्युला A1 y1 सॉरी A1 y1 प्लस A2 y2 डिवाइड बाय A1 प्लस A2 डिवाइड बाय A1 प्लस A2. त्याचा फक्त एवढाच निम्मा घ्यायचा आहे का कोणता वरच्याचा? मग दुसऱ्या आकृतीचं बघ ना. हे y1 कसं काय घेतला? अरे पण तिसरा निम्मा किती 15. 15. पण तुला इथून थोडी मोजायचं खालून मोजायचं ना. 180 प्लस 15 काय म्हणून हो समजा. मग आता कसं काढणार A1 किती बघा A1 किती काढला आपण 6000 गुणिले y1 किती काढला 195 प्लस A2 किती काढलाय मी 54 इंटू y2 किती काढलाय 90 डिवाइड बाय A1 प्लस A2 म्हणजे 6000 प्लस 54 हा झाला तुमचा y बार. हे तुम्ही शांततेत काढा तरच ओके होईल ते. बघा आता किती येईल 6000 गुणिले 195 डिवाइड बाय 6000 नाही सॉरी पुढे वरती काय प्लस इकडे जमकवरे 54 गुणिले 90 डिवाइड बाय 6000 प्लस 54 चालेल. किती येते बघू. अरे यार 145.26 y बार आहे त्याचा. किती 145.26 mm. y बार बी झाला आणि x बार बी झाला. ही असते तुमची पहिली स्टेप आणि ही इथला आय भेटून जातो. बी तर सरळ सरळ इथं दिसतो आय भेटतो. एरिया बी काढता येतो एस पण दिलेला असतो y बार बी दिसून जातो. हे सगळे डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणून होतात. पण आय मात्र तुम्हाला काढावा लागतो. तर तुम्हाला टी सेक्शनचा आय काढता येतो का अजून काय अजून आय बाकी ना. आता y बार आला फक्त आता आय काढायचा आहे. आय कसा काढतात बघा. एक आकृती ही पण एक आकृती. आय कसा काढतो मी आय इज इक्वल टू IXX1 प्लस IXX2. मग आता IXX1 आणि IXX2 कसं काढणार तुम्ही बघा. आय इज इक्वल टू मी IXX1 काढतो 1 इज इक्वल टू BDचा क्यूब बाय 12 प्लस AHचा स्क्वेअर प्लस AH. पहिली आकृती बघा तुम्ही. त्याचा बी किती आहे बघा. त्याचा बी किती आहे 200. बी म्हणजे आडवा बी किती त्याचा 200 नेमकं संपवलं 200 इंटू त्याची किती आहे 30 किती आहे 30. तो 30चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया काय त्याचा एरिया काय 200 इंटू 30 झाला त्याचा एरिया बरोबर ना. आणि त्याचा एच काय असतो माहिती आहे का. जेव्हा तुम्ही x1 काढता तेव्हा तुम्हाला इथं काय घ्यायला पाहिजे y बार मायनस y1 अख्खे ब्रॅकेट्स असतो. एच घेताना इथं y घ्यायचा समजलं का. एच घेताना इथं y घ्यायचा. मग तुम्हाला हा फॉर्म्युला कसा भेटेल बघा व्यवस्थित. 200 इंटू 30चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 200 इंटू 30 इंटू y बार मायनस y बार किती 145.26 मायनस y1 किती आहे y1 किती काढला 195 अख्ख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग करा आता किती नाही समजलं का नाही. हा x1 आहे ठीक आहे. तर मग कसं काढणार आता आहे 200 गुणिले 30चा क्यूब 200 गुणिले 30चा क्यूब डिवाइड बाय 12 पुढे जाऊ प्लस 200 गुणिले 30 गुणिले किती 145.26 मायनस 195 स्क्वेअर बरं राहिलं. तो आता जर समजा मी पहिल्यांदा शिकलेला पोरगा असतो कॅल्क्युलेटर शिकणारा पोरगा मला गोंधळून गेलो असतो मी काय करायचं. पण मला माहीत होतं रिवर्स कसं होतं. IXX1 इज इक्वल टू 15.29 इंटू 10⁶ काय mm⁴ हा झाला IXX1. हा काय झाला आता IXX2 काढा काय म्हणतो. मागच्या वेळेस मोठी संख्या होती तर मागच्या वेळेस पहिल्यांदा टाकली होती. तसं नाही वर्ग आहे ना तो मोठ्या मायने छोट्या केला तरी चालेल काही बी करा. मायनसचा वर्ग पॉझिटिव्ह येतो नाही समजलं का. तुम्ही 195 मायनस हे केलं असतं तेच आन्सर करून दाखवू तुला. हां मग शांत बघा बघ BDचा क्यूब बाय 12 प्लस AH स्क्वेअर प्लस AH स्क्वेअर. आता दुसऱ्या आकृतीचा विषय करा. त्याचा बी किती आहे 30 180 काय करणार 30 इंटू 180चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया काय येईल त्याचा हे A2 घ्या तिथे एरिया काय घ्या 180 गुणिले 30 180 गुणिले 30 आणि वेज काय असतो याचा y बार मायनस y2 त्याचा स्क्वेअर समजतं का. आता बघा 30 गुणिले 180चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस 18 इंटू 30 इंटू y बार किती आपल्याकडं
वाय बार आहे 145 26 मायनस y2 किती आहे y2 किती आहे रे 90 y2 किती आहे 90 आखे बाकी स्क्वेअर मग किती बघा हा झाला Ix2 मग Ix2 काढायचं आपल्याला आता किती आहे 30 गुणिले 180चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस ब्रॅकेटमध्ये गेलो 18 आहे ना तो 18 का 180 तो गलतीची मिस्टेक झाली तर हां 180 गुणिले 30 पुढे केलं गेलो इंटू 145.26 मायनस 90चा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा हे बघा तुम्ही एक दोनदा सॉल्व केलं की होऊन जाईल एवढं काही अवघड नाही आहे हो आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून मला टाईम लागतो नाही तर मी 10⁶ हा झाला आपला काय Ix2 आता तुम्हाला या दोघांची बेरीज जर का केली तर तुम्हाला Ix भेटून जाईल 15.29 गुणिले 10⁻10⁶ प्लस 31.06 इंटू 10⁶ जे आन्सर आलं आहे त्याच्यामध्ये प्लस करायचे 15.29 गुणिले 10⁶ हे काय झालं आपलं आता हे काय झालं आपला सो Ix इज इक्वल टू 46.35 गुणिले 10⁶ mm⁴ हा झाला तुमचा आय आता झाला तुमचा आय तो आय आता मी काढलेला आहे 46.35 10⁶ बरोबर आन्सर काढलेला आहे मी ओके त्या फॉर्म्युला हा तो आपला आय सेक्शन होता आपलं टी सेक्शन त्या टी सेक्शनचं आपल्याला काय काढायची होती शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढायची 200 हा 30 होता ठीक आहे हे प्लेनचं डायमेन्शन आहे आता वेबचं डायमेन्शन का होतं वेबचं डायमेन्शन हे होतं इथून इथपर्यंत 30 mm इथून तिथपर्यंत किती 180 mm तो अशी डायग्राम दिली होती आणि मला म्हटलं होतं की याचं शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढा काय काढा शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन तर याचं जेव्हा मला शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे तो सगळ्यात पहिलं वाक्य माझं काही बघा शेअर स्ट्रेस टॉप आणि बॉटमला किती आहे शेअर स्ट्रेस ॲट टॉप अँड बॉटम किती असतो रे शेअर स्ट्रेस टॉप आणि बॉटमला किती असतो 0 तो माझ्या इथे मार्क पडतील माझ्या डायरेक्ट जागेवर शेअर स्ट्रेस टॉप आणि बॉटमला किती असतो 0 तर इथलं काम झालं आता मी काय करणार शेअर स्ट्रेस टॉपला काढलं 0 आला इथं काढलं 0 आला आता मी इथं काढतो जंक्शनला ठीक आहे ना तो जंक्शनला काढायचा आहे तो शेअर स्ट्रेस ॲट अ जंक्शन ऑफ फ्लेंज अँड वेब फ्लेंज आणि वेबच्या जंक्शनला काढायचं पण इथे काढायचं म्हणजे अप फ्लेंज आणि वेबचं तर इथं पण आहे पण इथं पण काढावं लागतं ना आपल्याला डाऊन मी काय म्हणतो माहिती आहे का 2 नंबरचा आकडा शेअर स्ट्रेस ॲट जंक्शन ऑफ फ्लेंज अँड वेब कुठे टॉपला म्हणजे कुठे रे इथे काढायची शेअर स्ट्रेस आणि फॉर्म्युला काय आहे सांगा से बाय मग करायचं से बाय म्हणजे काय शेअर फोर्स त्याने उदाहरणामध्ये शेअर फोर्स पण दिला आहे तुम्हाला शेअर फोर्स किती दिला आहे बरं का तुम्हाला 200 किलो न्यूटनचा काय म्हणतात ते शेअर फोर्स दिला आहे त्यांनी तुम्हाला 200 किलो न्यूटन 200 किलो न्यूटनचा मिनिंग काय होतो 200 × 10⁻³ 6 काय 6 तो किलो न्यूटनचा न्यूटनमध्ये करा मग आता काय येईल 200 × 10⁻³ ठीक आहे आता एरिया तुम्हाला प्रश्न पडेल की आपण जिथं उभा आहोत त्याच्या वरचा एरिया किती रे हा एवढा आहे बरोबर ना एवढा किती येतो 200 × 30 झाला का अभि चला आता तुम्हाला काढायचं आहे त्याचा वाय बार आता वाय बार कोणता असेल त्याचा वाय बार काय असेल ही आकृती नंबर 1 आहे ना तुमची ही आकृती नंबर 2 आहे वाय बार काय असतो माहिती आहे का वाय बार मायनस y1 असतो तो हा जो वाय बार लिहितोय मी हा कोण आहे वाय बार मायनस हां वाय बार मायनस y1 वाय बार मायनस y1 तुमच्याकडे आहे विड्थ कोणती घ्यायची तुम्ही जिथं उभे आहात त्याची टोटल विड्थ किती आहे 200 तो 200 आणि आय किती काढलाय कॉमन आहे तुम्ही 46.35 इकडे जमको 46.35 × 10⁶ तो हे झालं तुमचं शेअर स्ट्रेस ॲट दिस पॉईंट झालं ना आता आन्सर किती 200 × 10⁻³ मी करून टाकू का डायरेक्ट कॅल्क्युलेटर करतो हां इथं असं लिहून टाकू थांबा 200 × 10⁻³ 200 × 30 वाय बार किती याचा 145.26 आणि y1 किती आहे 195 तर या बरोबरच्या व्हॅल्यू सगळ्या पाठ झाल्या सगळ्या सगळं ठीक आहे तर मग आता उद्याच्या पेपर तो फाडणार आहे ठीक आहे 200 × 46.35 × 10⁻⁶ तो पेपर कसा फाटतो आणि तेच विचार करतो की हा याला तडाखा जातो हळूहळू 200 × 10⁻³ खाली पुढे काय इंटू 200 × 30 200 × 30 पुढे चला इंटू ही किती आहे 145.26 - 195 डिवाइड बाय खाली किती रे 200
इंटू एकच उदाहरण सोडायची प्रॅक्टिस करा बघा 35 इंटू 10⁶. आता आन्सर काय येते मायनसमध्ये कसं काय येते आता हे बरोबर केलं काय ते चेक करा. 200 किलोन्यूटन ना. हो हा पाठवलं 200 इंटू 10⁻³ 200 इंटू 10⁻³ ठीक आहे. ब्रॅकेट ब्लॉक तयार केले. हां 200 इंटू 30 म्हणजे 6000 डायरेक्ट चालेल. 6000 इंटू पुढे काय 145.26 145.26 मायनस 195. हा मायनस दाखवायचे का हा मायनस झाला ना. इथं करायचा होता आपल्याला मोठा मायनस छोटा कळाला का. इथं होतं हां इथं स्क्वेअर नाही ना इथं स्क्वेअर थोडी इथं मोठा मायनस छोटा करा. 195 मायनस नाही तर मायनस आहे जेव्हा आन्सर येईल ना तर मायनसमध्ये प्लस करून टाकायचं 145.26 ओके डिवाइड बाय. जर आन्सर मायनसमध्ये आला ना लिहिताना कसं लिहायचं प्लसमध्ये. त्यांना काही कळत नाही की पहिले कोण पाहिजे इंटू 10⁻⁶. ते आन्सर किती आला होता 6.43 किती आलं हे 6.43. टाऊ आला टाऊ 1 म्हणून 6.43 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. समजलं का. आता तुम्हाला कुठे काढायचं माहिती आहे का आता काढायचं इथे बॉटमला. तो काय म्हणायचं 3 नंबर शेअर स्ट्रेस ॲट जंक्शन ऑफ लेंथ अँड वेव्ह कुठे बॉटमला. कुठे बॉटमला. कसं काढणार टाऊ 2 बरोबर टाऊ 1 इंटू B1 बाय B2 B1 बाय B2. मग बघा ना हा किती काढला 6.43 आणि B1 म्हणजे वरच्या टॉपची किती आहे 200 बॉटमची किती इथली 30. मग झालं नाही उदाहरण तुमचं झालं का. मग 6.43 ठीक आहे ना 6.43 गुणिले 200 डिवाइड बाय 30 42.87 काय किती येणार तो 42.87 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. हा झाला टाऊ 2. हा काय झाला टाऊ 2. तो टाव पण बॉटम आला हो त्या जंक्शनला दोघं ठिकाणी बघून टाकलं. आता आपण बघणार न्यूट्रल ॲक्सिस वरती. कुठे बघणार आपण आता न्यूट्रल ॲक्सिस. तो शिअर स्ट्रेस ॲट अ न्यूट्रल ॲक्सिस शिअर स्ट्रेस ॲट न्यूट्रल ॲक्सिस कुठे येईल न्यूट्रल ॲक्सिस कुठेतरी इथे असेल खाली असेल की नाही. हां सो न्यूट्रल ॲक्सिस खाली असेल. आणि मला सांगा बॉटमपासून वाय बार इथं किती होता खालूनच मोजला होता मी त्याला वाय बार किती म्हटला होता तू 146.26 वाय बार खालून बरं का. त्याची थिकनेस एवढी. मग मला सांगा तुम्ही जर हे काढायला गेला तर परत नवीन फॉर्म्युला वापरावा लागेल. आता टाऊ न्यूट्रल ॲक्सिस कसा काढतो याला मी से बाय शिअर स्ट्रेस किती तुमच्याकडे 200 इंटू 10⁻³ एरिया कोणता घ्यायचा माहिती आहे का खालचा कोणता एरिया घ्यायचा खालचा. मग किती येतो रे 145.26 इंटू 30 आणि नंतर वाय बार कसा घेणार आता वाय बार म्हणजे ही खालची चौकोन आहे ना याचा निम्मा किती सांगा 145.26 डिवाइड बाय 2 हा झाला त्याचा वाय बार. त्या आकृतीचा निम्मा घेतो मी आता डिवाइड बाय बी किती आहे त्याचा 30 किती आहे 30 आणि आय किती आपला कॉमन आहे 46.35 इंटू 10⁻⁶. हे तर तुम्ही केलं तर आता उदाहरण पूर्ण सॉल्व्ह होतं ते. आणि ते उदाहरण कसं सॉल्व्ह बघा 200 गुणिले 10⁻³ तर सुरुवातीला तुम्हाला खूप मजा येत होती पण आता जाऊन तुमची हिंमत बसण्यासारखी झालेली आहे. सोपं तर मला वाटतं ते तुम्ही एकदा जर सॉल्व्ह केलं तर सोपं आहे. फक्त एकदा सॉल्व्ह करा बघा 145.26 डिवाइड बाय 2 खाली काय 30 गुणिले 46.35 गुणिले 10⁻⁶. ओके 45.52 आला. किती आलं टाऊ न्यूट्रल ॲक्सिस इज इक्वल टू 45.52 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. एक मिनिट मी चेक करतो. हा टी जंक्शन आहे डायग्राम काढायची तुम्हाला. तर इथे शिअर स्ट्रेस किती आहे 0 बॉटमला बी किती आहे 0. हां इथं किती आली रे दोघांच्या टॉपला किती आली 6.43 किती आली 6.43 आणि बॉटमला त्याच्या लगेच किती आली 42.87 किती आली 42.87 म्हणजे इथे कुठेतरी 42.87 आणि नंतर न्यूट्रल ॲक्सिसला किती आली 45. हे 42 असेल तर 45 कुठेतरी इथे असेल ना पुढे असा जाणार आणि मग असं तुम्ही 45.52 समजलं का.
ही झाली शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. अशा पद्धतीने टी जंक्शनचं तुम्हाला शेअर स्ट्रेस काढावं लागतं. पॉज करून घ्या, थांबून घ्या, स्टॉप करा.